किंग जहीर मालदार बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीने विशालला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची जोडी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात. सुपर 6 नॉकआउटची पहिली लढत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये संत बाळमामा स्पोर्ट्सचा संघ. पहिला बॉल बॅकफुटला डेलिकेट टच कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय खातं उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. पहिली धाव धावफलकावरती लगावली जाते. षटक क्रमांक पहिलं राजेंद्र रणवरे मिस्टर एक्स्ट्रीमला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न अडवला देखील गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धावचण्याची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक असा खेळाडू ज्या खेळाडूने मुंबई क्रिकेट त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचं क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलंय. ज्या खेळाडूने एक वेगळी ओळख मिस्टर एक्स्ट्रीम म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केले, तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. इथे पाहिलं तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. व्हाईटच्या मदतीने ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. 2 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. स्ट्रायकर्स इन वरती विशालला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असणार आहे. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असणार आहे. 5 षटकांची मॅच आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप झालीये. अगदी पाहिलं तर हा झेल हाताला लागला देखील होता. जवळपास हा झेल पकडला देखील गेला होता. मात्र अखेरच्या टप्प्यामध्ये लँड करत असताना ही कॅच ड्रॉप झाले. बॉल हातातून निसटला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्लाइस झाला बॉल. त्यानंतर कव्हर पॉइंटला एफर्ट्स तिथे चांगले होते. जवळपास हा बॉल कलेक्ट देखील केला गेला होता. मात्र अखेरच्या क्षणी जेव्हा लँड झाले तेव्हा त्या फोर्सने बॉल हातात निसटलाय आणि एक सिंगल आता मैदानाच्या आतपर्यंत आले. 3 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. गोलवडापाचा बॉल. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर्सला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षण दमदार होत असताना पाहायला मिळत आहे. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट केलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत गेले पाठीमागे आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. 2 धावा धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहतोय. साहिल चौगुलेला आपण पाहतोय गोलंदाज कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. 5 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन साइडला फटका. पिकअप स्ट्रोक. जहीर मालदारच्या पाठमधून हवाई हल्ला. 6-6-6 षटकार. धावफलक. चेंज ऑफ पेस. फटका तफसला. कॉट अँड बोर्डची संधी. राजेंद्र रणवरे चेंडूच्या खाली. चुकीची शंका नाहीये. विकेट आले. परतीचा प्रवास. षटकाराचं प्रत्युत्तर जहीर मालदार. बॅक टू दी पवेलियन. यस, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये शाहूवाडी तालुक्याचा डॉन अर्थातच अक्षय वनागडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पिशवी वनागडेवाडीचा हा खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
शाहूवाडी तालुक्याचा डॉन म्हणून एक अशी वेगळी ओळख निर्माण करणारा खेळाडू, एक वेगळा दबदबा या शाहूवाडी टेनिस क्रिकेट पटलावरती करणारा खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येवन जुगाई संघाचा मिस्टर 360 किरण लटके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. येवन जुगाईची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अकरा या आकड्यावरती धावसंख्या. पहिला बॉल बॅकफुटला गेले, फटका यावेळेस दीपेक्सचा कवच बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठीचा हा वार विशालच्या बॅटवरून चौकार. डबल डिफी धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा KP2 चं षटक अक्षय वनागडेच्या विरोधात चौकार पाहायला मिळाला. या चेंडूवरती आडवा बॅटने फटका केलाय. सागर कोटकर चेंडूच्या खाली आणि इथे जेल पकडलाय. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये टीट फॉर टॅट. दुसरा धक्का, विशालची विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती अर्थात चौथ्या स्थानावरती बॅटिंगसाठी आपण रोहितला पाहतोय. आतापर्यंत 15 धावा बनवल्यात, 2 विकेट देखील गमावल्यात. दोन्ही सलामी वीरांना आता तंबूच्या आश्रयाला धाडलं गेलंय. आता दोन्ही नवीन बॅटर, एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला किरण लटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंधरा धावा धावफलकावरती. आडवा बॅटने येण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, ऑफ कटर चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल टप्पा पडला, त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा बॉल डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. यस, धावसंख्या आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती लगावली धावसंख्या लगावली जाते. धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 2 षटक आतापर्यंत पाहायला मिळतात. फुललेचा बॉल याही वेळेस पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपरे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले, परफेक्ट यॉर्कर अगदी मिडल ऑफ द क्रीज, पायामध्ये बेडा टाकणारा हा बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. कमी गतीचा बॉल प्लेड ऑन, विकेट आली आहे. फुल टॉस बॉल वरती विकेट. तिसरा धक्का, शाहूवाडी तालुक्याच्या डॉनच्या खात्यामध्ये आणखीन एक फलंदाजाची विकेट.
तिचे मास्तर यांच्या गाण्याप्रमाणे अनिलभाई पाटील यांच्या नावात आणि कामात देखील दम पाहायला मिळतोय. एक भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी एका मोठ्या व्यक्तिमत्वाचा हात पाठीशी लागतो आणि तो हात अर्थातच अनिलभाई पाटील यांचा पाहायला मिळतोय. त्यामुळे ती भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचे आधारस्तंभ अनिलभाई पाटील. अगदी विचार केला तर सहकार्य सातत्याने त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलंय. टेप बॉल षटक आणि टेप बॉल स्पेशलिस्ट या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूकडे पाहिलं गेलंय ॲज अ टेप बॉल ओव्हर सातत्याने चांगली जो खेळाडू हाताळत आलाय संकेत वायकूला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये ओहो स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाले. चॉप केल्या बॉलला पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी होते. फंबल जरूर झालेत मात्र एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथून मिळते. एक सिंगलच्या मदतीने 16 या आकड्यावरती धावसंख्या. दिनेश केतल आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्रायकर झेनवरती इथे पाहायला मिळतोय. दिनेश केतलला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिळवली तो खेळाडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकर झेनवरती आता बॅटच्या सहाय्याने कॉन्ट्रीब्युट करावं लागणार आहे कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. पुन्हा एकदा स्विंगिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यावेळेस दिशा खराब पाहायला मिळते. बालाजी माने सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर गेले 3 रात्र येस गेले 3 रात्र पंच म्हणून काम पाहतायत. अर्थातच मुकेश शिंदे सर, बालाजी माने सर आणि नितीन माने सर हे 3 पंच पाहायला मिळत आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस देखील व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. येस त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजू सनगर सर, बाबू सोनावणे सर आणि त्याचबरोबर शंतनू कोटावळे सर हे देखील इथे उपस्थित राहिलेत. मी आपल्याला विनंती करतो सर आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. त्याचबरोबर किसनजी चांदे सर आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सुस्वागतम या स्पर्धेमध्ये आपलं देखील सरचे स्वागत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क याही वेळेस होत नाहीये. याही वेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत आपण पाहिलं तर 2.3 षटकं म्हणजे 15 चेंडूंचा खेळ हाताळला गेलाय आणि अजूनही स्ट्रायकर्स एंडवरती किरण फक्त आणि फक्त एकच बॉल राहिलाय आणि हीच चिंतेची बाब संत बाळमामा स्पोर्ट्स संघासाठी राहिली. बादची कडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्ड मारला. क्षेत्ररक्षक मात्र येतोय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट होते. या एका सिंगलच्या मदतीने धावफलक 19 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 19 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकर वरती आता किरण लटके. हो ड्राईव्ह केलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर ड्राईव्हचा स्ट्रोक डीप पॉइंटला प्रोटेक्शन सिंगल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थाने कर्णधाराचं कारण फलंदाजाचा स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट ओळखून क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. अर्थातच विचार केला तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव धावफलकावरती पाहायला मिळते. 21 ऑन दी बोर्ड. 21 धाबा धावफलकावरती व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. संकेत वायकुळ आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलंय आणि खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ टेप बॉल ओव्हर करत असताना पाहायला मिळाल्या. हो याही वेळेस स्विंग पाहायला मिळालाय. तो टेप बॉलचा नॅचरल स्विंग. याही चेंडूवरती डॉट बॉल. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा केस संपलाय. 21 धावा फक्त आणि फक्त बनवल्यात. 12 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार आहे. किती धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. तोपर्यंत जाऊया इसे मास्तरच्या एका सुमधूर गाण्याकडे.
षटक क्रमांक 4 मध्ये साहिल चौगुले दाखल होत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर सेनवरती किरण चौगुले आतापर्यंत 21 धावा. किरण लटके स्ट्रायकर सेनवरती. हा प्रकार ऑन साइडला किरण लटकेच्या बॅटवरून नवसंजीवनी देणारा लांबवरचा षटकार. सत्तावीस या आकड्यावरती धावसंख्या. पहिल्या बॉलवरती स्वॅगचे स्वागत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरचा बॉल पिच झालाय. त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 28 या आकड्यावरती 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आता स्ट्राईक रोटेट दिनेश स्ट्रायकर सेनवरती पाहायला मिळतोय. दिनेश खेतरला आपण पाहतोय स्ट्रायकर सेनवरती. यावेळेस देखील एक्स्ट्रा कबसला बॉल येत आहे. दोन क्षेत्ररक्षक चेस करतायत. सिंगल कंप्लीट झाले. एफर्ट्सला जवाब. धावा वाचवलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आलाय. तिसरीचा कॉल. किरण स्ट्रायकर सेनवरती येण्याचा प्रयत्न करतोय. तिसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत इथून पूर्ण केली जाते. या 3 धावांच्या मदतीने धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. या 3 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्रायकर सेनवरती किरण लटकेला आपण पाहतोय. अर्थातच इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू आणि जास्तीत जास्त बॉल जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर सेनवरती किरण लटकेला राहणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा तितक्याशा बनवल्या गेलेल्या नाही आहेत. ओ ड्राईव्ह यावेळेस देखील हँडसम ड्राईव्ह पाहायला मिळतो. डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल थांबवला गेलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने थांबवलं जात आहे. एका धावेवरती पुन्हा एकदा समाधानी राहावं लागते. धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती कौतुक करावं लागेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचं. कारण अगदी विचार केला तर या मॅच मध्ये रणनीत्या आखल्यात आणि त्या रणनीतीनुसार गोलंदाजी इथे केली जाते. बत्तीस धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. 32 ऑन दी बोर्ड. दिनेश खेतल स्ट्रायकर सेनवरती पाहतोय. बॅटच्या साह्याने धावा आले नाहीयेत. 5 मध्ये 4 धावा. यो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग तो करताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केलं जातंय. मनगडाच्या साह्याने फटका इथे केला गेलाय. डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. धावसंख्या 33 या आकड्यावरती 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतपर्यंत. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. ड्राईव्ह केलं. या चेंडूवरती आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मधून फक्त आणि फक्त सिंगल घेतली जाईल का डबलचा प्रयत्न होता जरूर. मात्र एका धावेवरती थांबावं लागतंय. षटक क्रमांक 4 ची सांगता किरण लटके स्ट्रायकर सेनवरती. जमेची बाब संत बाळूमामा संघासाठी शेवटच्या षटकामध्ये असणार आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपल्यासाठी कॉल आपल्यासाठी पुकार असेल. एका बाजूला सातरी स्पोर्ट्स 34 धावा फलकावरती 4 षटकांच्या अखेरीस. एका बाजूला आपण पाहिलं तर सुपर 6चा हा दुसरा सामना. सातरी स्पोर्ट्स हरुगडेवाडी संघाच्या विरोधामध्ये शिवम स्पोर्ट्स येलूरचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस का बॉस कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल मॅच चालू करायची. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये शाहूवाडी तालुक्याचं एक असा खेळाडू प्रतिनिधित्व करणार आहे ज्याच्या वेगाची आणि ज्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीची चर्चा आपण संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहणार आहोत. अर्थातच मॅन फ्रॉम विजयगड सागर कोटकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 35 या आकड्यावरती 35 ऑन दी बोर्ड. सागर कोटकर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. एक युवा टॅलेंटेड खेळाडू. अगदी विश्वास संघ मालक आणि त्याचबरोबर कर्णधाराने दाखवलं या खेळाडूवरती आणि विश्वासाला सार्थ गोलंदाजी केली.
फुलटॉस बॉल हवेत फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट आले किरण लटकेचा केस संपलाय वरतीचा प्रवास करावा लागतो या मॅचची गोल्डन विकेट किरण लटके बॅक टू दी डगआउट करायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे 35 धावा फलकावरती निश्चितच शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे अखेरच्या षटकाचा खेळ चालू आहे एक महत्वाची विकेट आली या षटकामध्ये आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न बॅटची कडा शॉर्ट स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक सिंगल मैदानाच्या इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते 36 च्या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय 36 ऑन दी बोर्ड 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेलाय षटक क्रमांक 5 शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक या षटकामध्ये आपण आक्रमकता फलंदाजांची पाहतो मात्र इथे अगदी विपरीत चित्र पाहायला मिळते गोलंदाजांचा दबदबा याही षटकामध्ये राहिलाय या संपूर्ण सामन्यामध्ये हेच चित्र पाहायला मिळतंय गोलंदाजांनी प्रभावित केलं पिच बॉल लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड सरळ बेधडक आणखीन एक मोठा धमाका षटकार संख्या पोहोचते 42 या आकड्यावरती 42 स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत चला विनंती असेल शिवम स्पोर्ट्स येलूर या संघाच्या Change of कॅप्टन pace. टोरीस यायचं आहे टॉस साठी यायचं आहे प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सातारी स्पोर्ट्स हरुगडेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी सज्ज झालेत आपल्यासाठी टॉस विलंबलाय विकेट आली आहे महत्वाची आणखीन एक थँक्यू डीजे महत्वाची विकेट ओव्हर पिच बॉल होता याही वरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस देखील विकेट पाहायला मिळते आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या शाहूवाडी तालुक्याचा लेफ्ट आर्म घातक फलंदाज अच्छा संग्राम बॅटिंगसाठी गुरके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत यस संग्राम गुरके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत दोन चेंडूंचा के शिल्लक आहे 42 धावा आतापर्यंत धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत बेचाळीस धावा धाव फलकावरती दोन चेंडूंचा के शिल्लक आहे सागर कोटकर एक षटकार आल्यानंतर विकेट देखील मिळवण्यामध्ये यशस्वी राहिलाय निश्चितच हा खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चित राहणार आहे फुलटॉस बॉल ऑन साईडला मनगडाच्या साह्याने वळवलं जातो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बशीर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले दोन धावा फलकावरती आड होत असताना पाहायला मिळतात या दोन धावेने धावसंख्या 44 या आकड्यावरती 44 स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावल्या जात आहेत शेवटच्या षटकामध्ये जरूर 10 धावा खर्च झाल्यात मात्र महत्वाची बाग टू विकेट कॉलम दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय 44 धावा धाव फलकावरती शेवटचा बॉल याही चेंडूवरती स्विंग अँड मिस बॅट आणि बॉलचा संपर्क नाही या शेवटच्या षटकामध्ये विशाळगडचा युवा सुपरस्टार कमाल करत असताना पाहायला मिळतोय फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या दोन महत्वाच्या विकेट 5 षटकांचा केस संपलाय 44 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता असणाऱ्या आता 30 चेंडू 45 धावांची चला शिवम स्पोर्ट्स सेलूर कॅप्टन वारंवार आपल्याला थँक्यू डीचे धन्यवाद शिवम स्पोर्ट्स सेलूर कॅप्टन वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय टॉस साठी या प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे
यस, त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य शंतनू कोटावळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. शंतनू कोटावळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला सातवी स्पोर्ट्स संघाच्या विरोधामध्ये शिवम स्पोर्ट्सचा संघ. शिवम सर कॅप्टन आपण इथे यायचे. कॉल असेल सातवी स्पोर्ट्स संघाचा कॉल असेल. थँक्यू. स्पोर्ट्स संघाने निर्णय काय असणार आहे? या सुपर सिक्सचा सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. या नॉकआउटच्या सामन्यामध्ये काय वेगळं प्लॅनिंग असणार आहे? यस, अर्थातच हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यावरती सुमित गराळेवरती किती जबाबदारी असणार आहे? निश्चितच तुम्ही त्या पूर्ण टीमची जबाबदारी पूर्ण टीमला सोबत घेऊन चालत आहे. अतिशय गुणवान खेळाडूचा आवड आहे. यस, थँक्यू सो मच. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण जातोय शिवम स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराकडे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॉलिंग ही घेतली. यस, प्रथम फलंदाजी आले. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 80 प्लस प्रयत्न करेल. यस, लीग स्टेजमध्ये फक्त आणि फक्त एक सामना पराभूत झाला. तर आता सुपर सिक्सच्या फेरीमध्ये आपण प्रवेश केला आहात. तर या मॅचमध्ये महत्त्वाचा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये काय वेगळं प्लॅनिंग असणार आहे आणि या सामन्यामध्ये काय वेगळी चर्चा हडलमध्ये झाली असणार आहे? चर्चा तर तशी काही नाही, पण आम्ही सगळे बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. यस, धन्यवाद. तुम्हाला देखील शुभेच्छा. त्यानंतर आपण जातोय शंतनू कोटावळे सरांकडे जातोय आपण. यस, त्या अगोदर शुभ सन्मान केला जातोय. शंतनू कोटावळे सर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच अनिलभाई पाटील सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. शंतनू कोटावळे सर यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ अनिलभाई पाटील सर यांच्या शुभ हस्ते केला जातोय हा शुभ सन्मान. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. येस, त्याचबरोबर बापू चांदे सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनिलभाई पाटील सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यस, बापू चांदे सर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनिलभाई पाटील सर या स्पर्धेचे आधारस्तंभ पुन्हा एकदा त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यस, त्यानंतर बाबू सोनावणे सर यांचा देखील शुभ सन्मान अनिलभाई पाटील सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाईल. बाबू सोनावणे सर यांचा देखील शुभ सन्मान. यस, त्यानंतर आपण जातोय शंतनू कोटावळे सरांकडे. शंतनू सर, शाहूवाडी तालुक्यामध्ये IPLच्या धर्तीवरती इतकी मोठी स्पर्धा, शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी ही स्पर्धा पाहायला मिळते. एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय, कसं वाटलं हे आयोजन? खूप सुंदर अनुभव आहे. असं वाटलं नव्हतं की क्रिकेट मॅचेस त्या पद्धतीने भरल्या जातील इथे ग्राउंडवर. फारच सुंदर आणि खेळाडूंसाठी एक प्रोत्साहनकारक कार्यक्रम झालेला आहे हा. आणि भविष्यातही अशा पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं क्रिकेट स्पर्धा भराव्यात यासाठी आमच्याकडून प्रयत्न राहतील. यस, थँक्यू सो मच. दरम्यान चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मधून न्यूज सातारा स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.
आमंत्रित केलं बॅटिंगसाठी शिवम स्पोर्ट्स येलूर संघाला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आवाज विशालजी रणवरे सरांचा आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे. नितीन पाटील जो खेळाडू पहिल्या रात्रीमध्ये आपण जर पाहिला तर सर्वांच्याच मनावरती अधिराज्य केलं होतं, गाजवलं होतं, ते खेळाडू होता तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळाला. 4 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 1 लागलाय. नेक्स्ट बॅटर कोणता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार हे देखील पाहावं लागणार आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. एक विकेट गमावली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, मिस्टर बशीर कोळेकर. धन्यवाद विशालजी. त्यानंतर बापू चांदे सरांकडे देखील आपण जातोय. बापू सर, आपण देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आला आहात. नाईट स्पर्धा शाहूवाडी तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच होते, कसं वाटतं आयोजन? खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम या खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे. या ग्राउंडच्या माध्यमातून अनेक खेळाडू, नवनवीन खेळाडू जे आहेत हे तयार होतील, यात काही शंका नाही. या अतिशय चांगल्या पद्धतीचं हे नियोजन जे केलेलं आहे त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचं व कमिटीचं मी खरंच खऱ्या अर्थानं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. अनेकदा पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं हे एक मैदान या ठिकाणी उपस्थित तुम्ही केलं आहे, त्याबद्दल मी खरंच सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो व आभार मानतो. आणि अशा पद्धतीचे खेळ या आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये झाले पाहिजे ना. आपल्या त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया विशालजी रणवरे सरांकडे. बॅक टू बॅक लगातारची दुसरी विकेट आली आहे. आराध्य तृतीय 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या संघाला लगातारचा दुसरा धक्का लागतोय. बशीर कोळेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोल्डन डकचा शिकार होऊन मात्र तंबूचा रस्ता पकडलाय. 0चा चष्मा घालून बशीर कोळेकर देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्वतःची विकेट डोनेट करून गेलेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विकास रणवरे. पहिल्याच रजनीमध्ये शेवटच्या 2 मॅचमध्ये याच्या बॅटमधून देखील धावा आल्या होत्या, परंतु आज महत्वाची मॅच आहे, फ्रेश मॅच आहे, नवीन मॅच आहे, 0तून सुरुवात करायची आहे. 4 वरती 2, थोडीशी दयनीय अवस्था आहे, बिकट अवस्था आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिस्पर्धी संघ श्री संत बाळूमामा स्पोर्ट्स हा संघ देखील सांगतोय आम्ही देखील 45 धावांचा पाठलाग तुम्हाला सहजासहजी करून देणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विकास रणवरे दाखल झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती संजय हप्पे सज्ज झालेत. ओ यावेळी स्विंग आणि मिस, हो बॅटची कडा घेतली जाते. हॅट्रिक संपन्न झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट हॅट्रिक संपादन केली आहे संजय हप्पेच्या नावावरती. आणखी एक विकेट. थँक्यू डीजे. येस, त्याचबरोबर नगराध्यक्ष शंतनू कुटावळे सर यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज या हॅट्रिकसाठी आलंय. येस, 400 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी जमा झालंय, ते दिलं जाईल हा सामना संपल्यानंतर. विकेट आली आहे. लगातारच्या 3 विकेट संजय हप्पे आग ओकणारी गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अपकमिंग रायझिंग सुपरस्टार सागर कोटकर. गाव आहे विशाळगड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज मात्र फलंदाजाची भूमिका निभवावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये आपली किमया दाखवली आहे, फलंदाजीमध्ये देखील दाखवावी लागेल. शेवटचा बॉल आहे. हो यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
च्या बॉल वरती सागर कोटकरच्या बॅट मधून आलाय चौकार आणि इथून मॅच ऑन झाली आहे. जे धावफलक 4 या धावसंख्येवरती स्थिरावलेलं होतं, थांबलेलं होतं, लगातारच्या 3 विकेट आल्या होत्या, परंतु सागर कोटकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉल वरती त्याच्या बॅट मधून एक चौकार आला आणि मॅच ऑन झाली आहे. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती किरण लटके या संघाचा अष्टपैलू खेळाडू, संघाचा पाठीराखा, संघाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. किरण लटके त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला मिस्टर एक्स्ट्रीम राजेंद्र रणवरे. अकू टप्प्याचा बॉल, स्विचचा फटका, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. राजेंद्र रणवरेच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती येतोय चौकार. त्याचबरोबर सूचना प्रेक्षकांसाठी असणार आहे. कोणत्याही प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या आतमधून चालायचं नाहीये, बाउंड्री लाईनच्या बाहेरून चालायचं. खेळाडूंना अडथळा येतोय याची त्याचं थोडंसं ध्यान ठेवायचंय आणि मैदानाच्या बाहेरून धावायचं आपण. आणि त्याचबरोबर सुमित गराळे यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदरच राजूजी सनगर सर यांच्याकडून 3 षटकारांसाठी सुमित गराळे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चौकार आलेला पाहायला मिळतोय किरण लटकेच्या अगेन्स्ट राजेंद्र रणवरे. मागील 6 बॉल ज्या फलंदाजाने नॉन स्ट्रायकिंग एंड वरून फक्त बघ्याची भूमिका घेतली होती, यावेळेस मात्र चौकार आलाय. यावेळेस बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. पंचांकडे अपील तर केलं जात आहे, पंच मात्र अपील फेटाळतायत. यावेळेस डॉट बॉल येतोय राजेंद्रला. आता आपण जर पाहिलं ना तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. इथून आपण जर पाहिलं तर विकेट देखील थांबवायचे आहे, त्याचबरोबर धावा देखील बनवायच्या आहेत. यासाठी राजेंद्रचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला किरण लटके. याही वेळेस आपण पाहिलं तर स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. गरज नाहीये, अशा फटक्यांची गरज नाहीये. ज्या अर्थी आपण संपूर्ण स्पर्धा चांगल्या रीतीने खेळलाय तिथे आपण पुन्हा एकदा आपल्या त्याच फटक्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा सरळ बॅटने तुमच्या बॅटमधून फटकेबाजी आपण पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये. यावेळी फॉलिंग स्वीपचा फटका, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सर सीमा रेषेच्या बाहेर. येतोय राजेंद्रच्या बॅटमधून चौकार. म्हणूनच अगोदरच्या बॉलवरती मी बोललो होतो की जेव्हा बॅटमधून सरळ बॅटने धावा येतात तेव्हा उलटी बॅट करण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, याच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा कोट टप्प्याचा बॉल आहे, फुलचा फटका आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. राजेंद्र रणवरेच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. संघ अडचणीत होता, तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती प्रवेश केला सागर कोटकरने. सागर कोटकरच्या बॅटमधून जिथे चौकार आला तिथे मात्र मॅच ऑन झाली. आणखीन एक चौकार आला तर राजू सनगर यांच्याकडून राजेंद्र रणवरेसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळी चांगला बॉल आहे, थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला. या बॉलवरती कुठली धाव येत नाहीये. षटक क्रमांक 2 ची झाली आहे सांगता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जातात 20 धावा. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असणारे 18 बॉलच्या पाठीमागे 8.33च्या सरासरीने बनवायच्या असतील 25 धावा. ते बॉल ओव्हरची निवड केली गेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कुठला गोलंदाज दाखल झाला हे देखील पाहावं लागणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विशाल कोळापटे दाखल झालाय. 18 बॉल 25 ची गरज आहे. विशाल कोळापटे शाहूवाडी तालुक्यातील एकमात्र असा
खेळाडू आहे ज्याच्या नावावरती शतक लावण्याचा विक्रम आहे. असा खेळाडू 23 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून 100 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या वर्षीचा हंगाम याही खेळाडूने गाजवलाय. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. विशाल कोळापटे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर सागर कोटकर मॅन फ्रॉम कोलगाव, मॅन फ्रॉम विशालगड, माफ करा. हो, यावेळी स्नोबॉल हाताळला जातोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर पहिली धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. सध्याच्या घडीला 23 आकड्यावरती 2+1 अशा तब्बल 3 धावा याही बॉलवरती येताना पाहायला मिळतात. 3 धावा आले जात आहेत. फ्रीटचा बॉल आहे. पुढचा बॉल यावीचा हा बॉल पुन्हा एकदा चूक झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. प्रेशर आहे. मोठ्या मॅचचं हे दडपण आहे. दडपणामध्ये भले आपण जर पाहिलं तर फलंदाज असतील, गोलंदाज असतील किंवा खेळाडू असतील गार होताना पाहायला मिळाले आहेत. इथून 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 17 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची गरज आहे. सतरा बॉल 20 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल कोळपटे सज्ज झालाय. पुन्हा एकदा हो, यावीच पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पहिली धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल निश्चितच दिला जाणार आहे. पुन्हा एकदा फंबलिंग झालाय. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का हे देखील पाहावं लागणार आहे. यस, इथे देखील 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळत आहे. 27 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉलच्या पाठीमागे 18 धाव्यांची गरज आहे. सागर कोटकर या मॅच मध्ये महत्वाची भूमिका बजावताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू. हो, याही वेळेस चांगला फटका आहे. याही वेळेस पिल्लर वरती दडपण टाकलं जाणार आहे. याही वेळेस दुसरी धावेचा कॉल दिला जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. लगातारच्या 3 बॉलवरती 3 दुहेरी आलेल्या पाहायला मिळत आहेत. आता समीकरण जर पाहिलं तर 15 बॉल आणि 15 बॉलच्या पाठीमागे 16 धाब्यांची गरज आहे. चला, याही बॉलवरती 2 धावा घेतल्या तर राजू सनगर यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. पहा, फक्त मोठ्या फटक्यांचं या ठिकाणी कौतुक केलं जात नाहीये. सिंगल डबलचं देखील कौतुक केलं जात आहे. सागर कोटकर हो, यावेळी बॅटची कडा. विकेट किपरचा सहारा. सागर कोटकरची विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी क्रुशियल मोमेंटला मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. यावेळी विशाल कोळापटेच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जातीये. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल 16चं इक्वेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शाहूवाडी तालुक्याचा डॉन अर्थातच अक्षय वनागडे. यावेळेस आपण जर पाहिलं तर अक्षय वनागडे 6व्या नंबरवरती फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. डिफेन्सिव्ह फटका धोका पत्करताना पाहायला मिळत नाहीयेत कुठलाही. षटक क्रमांक 3चा खेळ बरकतीपथावरती असताना SP कन्स्ट्रक्शनचे सर्व साहिल पाटील आंबा. हो, यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. विकेट क्रमांक 5. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. इथून आपण जर पाहिला तर गोलंदाजी करणारा संघ श्री संत बाळूमामा स्पोर्ट्स या संघाने आणखीन एक विकेट संपादन केली आहे. विशाल कोळापटेच्या नावावरती विकेट नंबर 2 आपण जर पाहिलं तर त्याच्या देखील खात्यामध्ये जमा झाली आहे.
ती विकेट आली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय श्री संत बाळूमामा स्पोर्ट्स या संघाने. शेवटचे 12 बॉलच्या पाठीमागे आता 16 धाब्यांची गरज आहे. 15 बॉल 16ची गरज असताना लगातारच्या अंतरावरती विकेट आल्या आहेत आणि इथून आपण जर पाहिला तर नक्कीच मॅच मध्ये शिरकाव केला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रवीण कांबळे, मॅन फ्रॉम कोपर्डे गावचा हा खेळाडू प्रवीण कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिला घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेताय ANP लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेताय. निश्चितच या ANP लाईव्ह या युट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आपलं चॅनल आहे, आपल्या चॅनलला आपणच सपोर्ट करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 16ची गरज आहे. राजेंद्र रणवरेला मैदानाच्या आतमध्ये थांबणं अनिवार्य आहे. शेवटचे 12 बॉल, शेवटच्या बॉल पर्यंत राजेंद्रला मैदानात थांबावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला दिनेश केतल यावेळेस बॅकफूट वरती गेले. त्याच्यानंतर कटचा फटका, सिंगल आली आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सिंगल डबलचीच गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. दिनेश केतल कालच्या दिवसातील पहिला हॅट्रिक संपादन करणारा हा गोलंदाज आहे. दिनेश केतल, मॅन फ्रॉम चिखलवाडी, कोकण विभागाला आपण जर पाहिलं तर कासारी खोऱ्याला बिलोंग करणारा हा खेळाडू आहे. चिखलवाडी गावचा हा सुपरस्टार आज मात्र नशीब आजमावतोय. श्री संत बाळूमामा स्पोर्ट्स या संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. काल जी गोलंदाजी केली होती ती विसरून आज शून्यातून मात्र सुरुवात करावी लागते. पुढचा बॉल प्रकाश कांबळे यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. प्रवीण कांबळेच्या बॅट मधून नशिबाचा चौकार येतोय. नशिबाचा चौकार जरी असला तरी आराध्य द्वितीय 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघासाठी हा चौकार खूप महत्वाचा होता. या चौकाराने राजेंद्र रणवरेने कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असेल. यावेळेस आपण जर पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. 10 बॉल आणि 11ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश केतल. यावेळेस खोट टप्प्याचा बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची मात्र यावेळेस होतीये सांगता. मैदानाच्या आतमध्ये पुनरागमन केलं गेलंय. आपण जर पाहिला तर गोलंदाज दिनेश केतलने देखील मागील बॉल वरती मिसफील्ड वरती आलेला चौकार आणि या चौकाराने मात्र थोडस प्रेशर जे होतं फलंदाजांवरती ते झुगारण्याचा निश्चितच एक प्रयत्न झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश दाखल झालाय. यावेळेस पाहावं लागेल, लाईन लेंथ पाहावी लागेल. इथून डॉट बॉल येतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. 8 बॉल आणि आता बनवायचे असतील 11 धावा. 8-11चं इक्वेशन. या 2 बॉल पैकी एका बॉल वरती मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे. आराध्य द्वितीय 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला 8 बॉल 11ची गरज आहे. राजेंद्र रणवरे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत एक्स्ट्रीम स्पोर्ट्स पारड नेहमीच जड राहणार आहे. दुसऱ्या बाजूला दिनेश केतल एक चौकार आलाय, त्याला वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश केतल सज्ज झालाय प्रवीण कांबळेसाठी. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केला जातोय. पहिली धाव घेतली जाते. प्रेशर टाकण्याचा यावेळेस प्रयत्न होणार नाहीये. सिंगल आली आहे. 7 बॉल 10ची गरज आहे. या बॉल वरती राजेंद्र रणवरे काय करणार याच्या वरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा आहेत. एका बाजूला आराध्य द्वितीय 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे पाठराखीव विचार करत असतील. या बॉल वरती मोठा फटका यायला पाहिजे. मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करावं लागेल. दुसऱ्या बाजूला संत बाळूमामा स्पोर्ट्स या संघाचे पाठराखीव बोलत असतील की हा बॉल डॉट आला तर मात्र मॅच मध्ये निश्चितच आपण वरचं ठरणार आहे. शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. एक चौकार वगळता काय लाजवाब षटक हाताळलाय दिनेश केतलने. मॅच गेली आहे शेवटच्या 6 बॉल मध्ये. आता गरज आहे 10 धाव्यांची.
मॅच होती पुढे 15 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज असताना तिथून आलेले डॉट बॉल, तिथून आलेली विकेट, त्याच्यानंतर 6 बॉल आणि आता बनवायचे असतील 10 धाबा. 6 धाचं इक्वेशन असताना गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा कालची रात्र ज्या गोलंदाजांनी गाजवली होती तोच गोलंदाज अर्थातच मॅन फ्रॉम बांबवडे गावचा हा खेळाडू अमोल तेली दाखल झालाय हायवे एन कडून. जलदगती गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा गोलंदाज समोर प्रवीण कांबळे कोपर्डे गावचा हा खेळाडू आहे. पहिला बॉल अमोल तेलीचा. यावेळी 6 बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाणार आहे. पाच बॉल आणि आता बनवायचे असतील 9 धावा. पहिल्या बॉलवरची चांगला फटका आला होता. 5 बॉल 9ची गरज आहे. राजेंद्र रणवरे आतापर्यंत या खेळाडूने अशा पद्धतीचे आपण कित्येक सामने जिंकवून दिलेले आहेत. याही मॅच मध्ये यांना तीच कामगिरी करायची आहे. गेली कित्येक सामने आपण जर पाहिलं तर या फलंदाजांनी अशा पद्धतीला संघ अडचणीत असताना संघाला अडचणीतून बाहेर काढलेला आपण पाहिलाय. हो यावेळेस फटका फसलाय का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान सीमा रेषेच्या बाहेर राजेंद्र रणवरेच्या बॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ देऊ नका. दोन्ही ऑफिशियल टीम मीटिंग घेऊ देऊ नका. शेवटचे 4 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. मी अगोदरच बोललो होतो राजेंद्र रणवरेचा शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाचं असणार आहे. ज्या अर्थी मॅच मध्ये कमबॅक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय आराध्य धृती 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाकडून. राजेंद्र रणवरे संघाचा कर्णधार आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कशा पद्धतीने असतं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण पाहायला मिळत आहे. 4 बॉल 5ची गरज आहे. चला थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडस स्पीडअप घ्या. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल तेली सज्ज झालेत. वाऱ्याने देखील दिशा बदलली आहे. उलट दिशेने वारा वाहताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राजेंद्र साठी हो यावेळी क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळतोय. बॉल अगदी शेवटच्या मोमेंटला स्टॉप केला जातोय. इथे आपण जर पाहिलं तर सिंगल घेतली जाते. याही वेळेस आपण जर पाहिलं तर धावफलकावरती लागल्या जात आहेत 41 धावा. 3 बॉल आणि 4ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय अमोल तेली. कालची रात्र याच खेळाडूने गाजवली होती. आज देखील हिरो बनण्याची संधी निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला प्रवीण कांबळेकडे देखील संधी निर्माण झाली आहे. 3 बॉल आणि 3 बॉलच्या पाठीमागे 4 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच फिनिश होणार आहे आणि मॅच टाई झाली तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. 3 बॉल 4ची गरज आहे. पुढचा बॉल अमोल तेलीचा प्रवीण कांबळेसाठी. हो यावेळी पाहावं लागणार आहे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून मात्र आपण जर पाहिलं तर सिंगल घेतली जाते. 2 बॉल आणि 3ची गरज आहे. 2 बॉल आणि 3ची गरज आहे. एफर्ट्सला जवाब कौतुक करावं लागेल. शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता
त्याने मॅच पुढच्या बॉल पर्यंत ढकलली आहे, त्याबद्दल त्याचं देखील कौतुक करावं लागेल. राजेंद्र रणवरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. 2 बॉल 3ची गरज आहे. अमोल तेली पुन्हा एकदा सज्ज झालेत. मॅच स्ट्राईक झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. हो, यावेळी पाहावं लागणार आहे. पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल आणि मॅच झाली आहे संपन्न. या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय आराध्य धृती 11 एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे हा संघ ठरलाय. या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल राजेंद्र रणवरेचं. जिथे मॅच आपण जर पाहिलं फसली होती, तिथून सूत्रे हातामध्ये घेतली आणि तिथून मात्र सूत्रधार बनला या टीमचा राजेंद्र अशोक रणवरे.